असं की माननीय मुख्यमंत्री स्वतः त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपण आणि सभागृहामध्ये चर्चा झाली की कोणत्याही अन्य आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे. आता त्यांची जी मागणी सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भातली काहीतरी आहे तर मला वाटतं मुख्यमंत्री त्या संदर्भात चर्चा करतायत. मला वाटतं तो योग्य तो मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे. साहेब महसूल कर्मचाऱ्यांचा आंदोलन सुरू आहे. आज देखील लेखणी बंद आंदोलन त्यांनी केलं आहे. त्या संदर्भात तोडगा कधीपर्यंत निघेल काय असेल? नाही, त्यांना मी आज मला भेटलं शिष्टमंडळ त्यांचं एक मागे एकदा माझ्या स्तरावर एक बैठक झाली होती. काही त्याच्यात त्यांच्या मागण्या होत्या. मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये मी बैठक बोलवलेली आहे, संघटनेच्या लोकांना बोलवलेलं आहे. आपण निश्चितपणे मार्ग काढू. साहेब दुधाबाबत अजूनही नाराजी ठिकाणी आंदोलन अजून देखील सुरू आहे. असं की दुधाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रात सरप्लस दूध आला आहे, म्हणून मी मध्यंतरी आता सरप्लस दूध पुढे न्यायचं, कारण आपल्याकडे थोडी प्रक्रिया करण्याची व्यवस्था नाही आहे. म्हणून आम्ही आता परवा गुजरातच्या ह्या 4-5 मोठ्या युनियनला बोलवलं होतं की तुम्ही ते 40 लाख लिटर दूध आजही राज्यातून घ्या, पण त्यांना म्हणलं आणखी 20, 25, 30 लाख लिटर आणखीन घ्या. त्याच्या दुधाची स्वीकृती जर आपण कमी झाली की मग शेतकऱ्यांच्या दुधाची विल्हेवाट लावण्यामध्ये अडचण निर्माण होते. तो एक प्रश्न आमच्या समोर आहे, त्यातून मार्ग काढायचा आहे. दुसरं, दुधाच्या भावासंदर्भात आता आपण 3 मोठे निर्णय केले आहेत. एक तर आज 30,000 टन दुधाची भुकटी आपल्या राज्यात पडून आहे, की जोपर्यंत ती निर्यात होत नाही किंवा होत नाही तोपर्यंत दूध स्वीकृतीची अडचण या बाकी आपल्या राज्यातल्या संस्थेला असेल, सहकार्य असेल. 30 रुपये किलो आपण निर्यात अनुदान मंजूर केले. कन्व्हर्शन जे दुधाचं करायचं भुकटीमध्ये त्याला आपण नाही. आता ही कसं आहे की IAS प्रोबेशनची चौकशी आहे की विभागाच्या संदर्भात पुण्याहून वाशिम करण्याच्या संदर्भात आदेश माझ्याकडे झाले होते, मी पारित केलेले आहेत. परंतु अन्य जे चौकशीच्या संदर्भामध्ये जी महसूल विभागाच्या स्तरावर कार्यवाही सुरू आहे तर ती मला वाटतं त्याच्यामध्ये UPSCचे काही नाम्स आहेत किंवा प्रशासनामध्ये जे काही समोर आलेल्या बाबी आहेत त्याची सत्यता पडताळून पाहण्याचं काम सध्या सुरू आहे. दिलीप खेडकर होते माजी अधिकारी, त्यांची देखील ACBच्या माध्यमातून चौकशी आधी झालेली आहे, परंतु आता पुन्हा एकदा नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडनं विभागीय आयुक्तांकडे परंतु सगळा अहवाल आलेला आहे. नाही, त्याची काही मला कल्पना नाही आहे की त्यांच्या संदर्भात काही अशी चौकशी सुरू आहे. दिलीप केडकरांचं सस्पेन्शन झालेलं होतं, रिवोक करून त्यांना प्रादेशिक अधिकारी करण्यात आलं. याच्यावरच आता संशय घेतला जातोय. त्यांच्या पाठीमागे काही राजकीय नेते आहेत असंही बोललं जात आहे. उघड चौकशीची मागणी होती पुन्हा एकदा. नाही, असं की खेडकरांच्या बद्दल माझ्याकडे तरी काही माहिती नाही आहे की ते कधी सस्पेंड झाले, त्यांना पोरानिस्टेट का केलं आहे. नाही, त्याच्या संदर्भात मला वाटतं जी काही मी माध्यमांमधून बातमी पाहतोय, मी आमच्या विभागाला आमच्या विभागाचा त्यांचा काही संबंध नाही आहे. त्यामुळे प्रश्न फक्त त्या ज्या खेडकर म्हणून त्या निलीम म्हणतं ज्या सनदी अधिकारी आहेत त्या संदर्भात महसूल विभागाच्या संदर्भातला जो मुद्दा आहे त्याची आता विभागीय चौकशी करतायत. आता खेडकरनं काय रिस्ट्रिक्ट केलं, त्याला काय राजकीय दबाव होता का, मला त्याची कल्पना नाही आहे. आता आपण सांगितल्यावर फक्त माहिती घेतो मी त्याची. असं कोणी काय बोलावं याच्यावर मी काही टिप्पणी करण्यात मला काही त्याच्यात स्वारस्य नाही आहे. जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती होत राहील. त्याच्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी काय करू शकत नाही ना. साहेब 4 दिवसापासून सामाजिक सरोकार राखला जावा म्हणून छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली होती आणि त्यानंतर एकूण या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण मध्यस्थी करावी असं म्हटलं होतं. तर आपल्याला काय वाटतं, एकूण सरकार आणि शरद पवार यांच्यातून या तोडगा निघू शकतो? नाही, असं आहे की भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, पवार साहेब हे नेते आहेत. आता 2 नेत्यांमध्ये काय संवाद होतो हा कार्यकर्त्यांना समजायला वेळ लागतो ना. त्याची आपल्याला निश्चितपणे माहिती घेऊन आपल्याला सांगेल. नाही, असं आहे की ह्या योजना राबवताना यंत्रणाला थोडा ताण येणार आहे. योजना मोठ्या आहेत, कारण लाडकी बहीण असेल, आता लाडका भाऊ योजना आहेत, अन्य बाकीच्याही सरकारी योजना आपण आता मोठ्या प्रमाणात त्याची अंमलबजावणी करतोय आणि सगळ्या यंत्रणेचा एक समन्वय करून आम्ही ती अंमलबजावणी करतोय. हे मान्य करतो की थोडं यंत्रणेवर ताण आलेला आहे, पण मला वाटतं मोठ्या प्रमाणात संगणकीकरण झाल्यामुळे आता ऑनलाईनच सगळी व्यवस्था आहे. दाखले देण्याचा मुद्दा फक्त आहे. मला वाटतं त्यापुरतं आवश्यक ते मग मनुष्यबळ एकत्र आणखीन करून आमच्या कर्मचाऱ्यांचा ताण कसा कमी होईल या दृष्टीने आम्ही आता सूचना दिलेल्या आहेत. पूर्वी अनेक पक्षाची लोक रोज एकत्र भेटणार, चर्चा करणार, राजकीय भूमिका मांडणार, त्यामुळे त्याचा कधी कोणाचा आक्षेप नव्हता. आजच्या काळामध्ये दुर्दैवानं
आता एक वॉटर टाईट कंपार्टमेंट सारखी सिच्युएशन झालेली आहे की सत्तारूढ पक्षाच्या लोकांनी विरोधकांबरोबर बोलू नये, विरोधकांनी सत्तारूढ पक्षाच्या बरोबर बोलू नये. मला वाटतं एक कॉन्ड्युस असं एन्व्हायरमेंट राहण्यासाठी, मला वाटतं एक चांगल्या प्रकारचं सद्भावनेचं वातावरण राहण्यासाठी ज्याने त्याने आपल्या पक्षाची भूमिका करायची असते. पण काही विषयामध्ये पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण सत्तेत आहोत का विरोधात आहोत याचा विचार न करता लार्जर इंटरेस्ट करता आपण काय हरकत नाही असे विचारणं व्हायला नाही, अशी काही माझ्याकडे मागणी नाही आहे. त्यामुळे मला वाटत नाही की तहसीलदारांचं काही त्याबद्दल म्हणणं असेल. आणि हे जे नीतीचं काम सुरू आहे त्यांना आता ते आता ऑलरेडी ते काम सुरूच आहे, त्यांना काही फार त्यांच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही आहे. नवीन योजना करताना मात्र दाखले काही आवश्यक ती माहिती लागते, थोडा ताण येईल, पण आम्ही निश्चितपणे त्यांचा ताण कमी करण्यासाठी आणखीन काय त्यांना मदत करता येईल त्याबद्दल निश्चितपणे विचार करू आपण. जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा कारण काय मंत्रिमंडळापुढे हा विषय येत नाही. आता प्रशासकीय स्तरावर काय निर्णय घेतले असतील मी आम्ही योजनेच्या माध्यमातून आता अनुदान दिलं जात आहे नाही, संबंधित मंत्र्यांशी चर्चा करील. खरं म्हणजे अनुदान हे सुरूच राहिलं पाहिजे. आता माझ्याकडे माहिती नाही आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत कांद्यामुळे महायुतीचा एवढा वांदा झालेला असताना पुन्हा आता कधीतरी शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे निर्णय होता, याचा महायुतीला भविष्यामध्ये फटका बसल्याचं वाटत असं आहे की नाही. जर कांद्या निर्यातीचं किंवा कांदा अनुदान संबंध नाही याच्यामध्ये, हा फक्त कांदा चाळीबद्दलचा मुद्दा आहे. दोन्ही विषय झाले साहेब. आणि कांद्याचा विषय झालं आणि एक्सपोर्ट पण बंद करताय, त्यामुळे नाही एक्सपोर्ट बंद नाही झालेलं. आज मी सांगतो मला, मी भारत सरकारची जेव्हा चर्चा केली शुल्क जे लावलेलं आहे शुल्क ते लावलंय म्हणजे त्या जाचकाठीमुळे म्हणजे बंदच आहे. एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात नाही, होत आज नाही. असं आहे, अफगाणिस्तानचा आज कांदा 1500 ते 2000 पर्यंत तर भारतात आणून विकला जातो आणि भारतातला कांदा 3000 पर्यंत असल्यामुळे त्याला स्पर्धा त्याच्याशी केली जाते, म्हणून फटका बसतो. नाही असं नाही आहे. आज कांद्याच्या निर्याती खुली आहे, कांदे दर चांगले आहेत बाजारामध्ये. सरकार पूर्णपणे आजही मी आपल्याला सांगितलं पाहिजे, भारत सरकारशी चर्चा करताना जी आजही 5 लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीसाठी मागणी आहे, पण आपण तो कांदा पुरू शकत नाही. आजची जी वस्तुस्थिती आहे, मला वाटतं कुठेतरी याच्यातला जो काही गैरसमज आहे तो दूर होण्याची आवश्यकता आहे. कारण शेतकऱ्याच्या मागे सरकार खंबीरपणे उभं आहे, कालही होतं आज आहे आणि उद्या राहणार आहे.